श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्रावण हा महिना आपल्या हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिना आणि अनेक प्रकारच्या व्रतवैकल्यांचा महिना मानला जातो. श्रावण महिन्याची अमावस्या, ज्याला आपण श्रावणी अमावस्या या नावाने देखील ओळखत असतो, तर यंदा श्रावण अमावस्येचा जो प्रारंभ आहे तर तो शुक्रवार 22 ऑगस्ट या दिवशी सकाळी 11:55 होणार आहे. अमावस्या तिथीची समाप्ती ही शनिवार 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11:37 होणार आहे. त्यामुळे अमावस्या तिथी ही पिठोरी अमावस्या शुक्रवार 22 ऑगस्ट या दिवशी साजरी करायची आहे आणि शनी अमावस्या ही 23 ऑगस्ट रोजी साजरी करायची आहे. कारण शनिवारी देखील ही अमावस्या पडत आहे, त्यामुळे याला शनी अमावस्या असं देखील म्हटलं जातं. अमावस्या तिथी ही आपल्या हिंदू धर्मातील सर्वात पवित्र तिथी मानली जाते. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते, पण श्रावण महिन्यातील ही अमावस्या सर्वात मोठी अमावस्या म्हटली जाते. या दिवशी आपण आपल्या घराच्या, पतीच्या, मुलांच्या कल्याणासाठी, आपल्या घरातील जे काही दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रभावी उपाय देखील करत असतो. तर त्यातलाच एक असा प्रभावी उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे. हा उपाय तुम्ही शुक्रवारी पिठोरी अमावस्येच्या दिवशी देखील करू शकतात किंवा मग तुम्ही शनिवारी शनी अमावस्येच्या दिवशी देखील हा उपाय जो आहे तर तो करू शकतात. अमावस्या तिथीला तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. यामुळे काय होईल तर कोणताही शत्रू हा 2 दिवसात संपेल. 7 पिढ्यांचं आपलं दारिद्र्य जे आहे तर ते नष्ट होईल. त्याचबरोबर पितृदोष जो आहे तर तो संपून घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. आपल्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहे तर त्या पूर्ण होतील. घराची, पतीची, मुलांची प्रगती होईल. असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. या उपायामुळे कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही, मुलांवरती कधीही वाईट संकट येणार नाही. हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती, मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल. अमावस्येच्या दिवशी पितरांना तर्पण आणि श्राद्ध करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने दुःख आणि अडचणी दूर होतात. तसेच शनिदेवाची पूजा करणे देखील महत्त्वाचे असते, कारण अमावस्या तिथी ही शनिदेवाला देखील समर्पित आहे. अमावस्येच्या दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते असं देखील मानलं जातं. अमावस्येच्या दिवशी दान करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही या दिवशी अन्नधान्य, कपडे किंवा कोणत्याही जीवनावश्यक वस्तू गोरगरिबांना दान करू शकता. तसेच पितृदोषासाठी तुम्ही या दिवशी पिंपळाच्या झाडाला मोहरीच्या तेलाचा दिवा सायंकाळी नक्की लावावा. त्यामुळे पिंपळाच्या झाडाला 7 किंवा 11 प्रदक्षिणा तुम्ही घालू शकता. अमावस्येच्या दिवशी तुम्ही पक्ष्यांना देखील धान्य देऊ शकता. या दिवशी पंचडाळी एकत्र करून त्या कावळे, चिमण्या, कबूतर आणि तुमच्या आजूबाजूला जे पक्षी असतील त्यांना देऊ शकतात. तसेच पितरांची धूप, दीप, अगरबत्ती लावून संपूर्ण कुटुंबाने हात जोडून पूजा करावी. आपल्याकडून काही चूक झाली असेल तर त्यांना माफी मागावी. यामुळे देखील पितृदोष दूर होतो. पितरांसाठी या दिवशी पूजन करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. यामुळे पितृदेव प्रसन्न होऊन संपूर्ण कुटुंबावरती कृपा करतात असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे तुम्हाला हे जे उपाय किंवा ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात तर ह्या पवित्र तिथीवरती करायचे असतात, जेणेकरून संपूर्ण आपल्या घरातील जे काही दोष, दुःख, दारिद्र्य, अडचणी आहेत तर त्या दूर होतील. प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल. त्याचबरोबर व्यापारात, व्यवसायात, नोकरीत आपली प्रगती होईल. अशा हे गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला अमावस्या तिथीला करायचे असतात. त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुलाबाळांसाठी सुद्धा काही उपाय करायचे असतात. आता सपोज तुम्हाला असं वाटत असेल की घरातील एखादा व्यक्ती आहे किंवा तुमचा एखादा मुलगा आहे, मुलगी आहे, ती सतत आजारी पडत असेल, तुम्हाला असं वाटत असेल तर त्यासाठी एक लिंबू घ्यायचं आहे. ते लिंबू त्या व्यक्तीच्या डोक्यावरनं 7 वेळेस किंवा 5 वेळेस तुम्हाला उतरवायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्या गॅसवरती तुम्हाला जाळायचं आहे. आणि यामुळे काय होईल तर जे काही दोष आपल्या घरामध्ये तयार झालेले आहेत, त्या व्यक्तीला तयार झालेले आहेत तर ते सर्व दोष दूर
होण्यासाठी देखील मदत होईल। पिठोरी अमावस्या ही खूप महत्त्वाची अमावस्या मानली जाते। या अमावस्येला पुत्रपौत्रादी अमावस्या या नावाने देखील ओळखलं जातं आणि त्याचबरोबर शनी अमावस्येचं महत्त्व हे कोणालाच वेगळं सांगायची गरज नाहीये। जर आपल्याला शनीची 7.5 शनीची ढय्या असेल तर या दिवशी शनी मंदिरामध्ये जाऊन शनीची पूजा आवर्जून करावी। त्याचबरोबर काळे उडीद जे असतात तर ते शनिदेवांना आवर्जून अर्पण करावे, काळे तीळ अर्पण करावे। निळी जी गोकर्णीची फुलं असतात ना तर ती सुद्धा शनिदेवांना प्रिय असतात, त्यामुळे ती सुद्धा तुम्हाला या दिवशी शनिदेवांना अर्पण करायची आहे। या छोट्या छोट्या गोष्टी जरी तुम्ही अमावस्येच्या दिवशी केल्या तरीही तुम्हाला त्याचा चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल। आता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया। बघा, ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात ना, या पवित्र तिथींवरती आंघोळीला विशेष महत्त्व दिलं जातं, पण गंगेच्या पाण्यामध्ये आपल्याला आंघोळ करायला विशेष महत्त्व असतं। पण प्रत्येकाच्याच घराच्या आजूबाजूला पवित्र नदी नसते आणि आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये कोणाला शक्यही होत नाही की आपण आंघोळीसाठी गंगेवरती जावं किंवा जी कोणती पवित्र नदी तुमच्या आजूबाजूला असेल तर तिथे जावं। त्यामुळे आपणच आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे हे काही प्रभावी उपाय किंवा सेवा सांगितल्या जातात ह्या जर आपण आपल्या घरामध्येच जर केल्या तरीही आपल्याला त्याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळत असतात। त्यामुळेच आपल्याला आपल्या घरच्याच आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे, जेणेकरून आपला 7 पिढ्यांचा पितृदोष जो आहे तर तो नष्ट होईल, घरातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील। बघा, तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, पण तरी तुमच्या कष्टाचं मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल, तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे, मग ती इच्छा तुमची कर्जमुक्ती, धनप्राप्ती, लक्ष्मीप्राप्ती संबंधीची असेल किंवा असा एखादा शत्रू असतो ना तर तो आपल्याला खूप त्रास देत असतो। अशी लोक असतात ना आपल्या आजूबाजूला जळाऊ प्रवृत्तीची, ज्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही आणि त्यामुळे काय होतं की कुठेतरी आपली प्रगती ही थांबून जाते, त्यांची नजर ही आपल्या घराला, घरातील मुलाबाळांना लागत असते आणि त्यामुळेच आपल्या शरीरामध्ये ते जे दोष असतात तर ते तयार होतात। आपण सतत निगेटिव्ह विचार जे आहेत तर ते करत असतो। ह्या सर्व अडचणी आपल्यासोबत का घडत असतात? कारण आपण बघा नेहमी वाईट विचार करत असतो किंवा मनामध्ये नेहमी वाईट नकारात्मक विचार येतात किंवा घरामध्ये ह्या पवित्र तिथींवरती सतत भांडण, कटकट, वादविवाद हे होत असतात आणि त्यामुळेच आपली जो ऑरा असतो तो एक निगेटिव्ह प्रकारचा होऊन जातो। त्यामुळेच या पवित्र तिथींवरती जर आपण आंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू टाकल्या तर संपूर्ण आपला ऑरा जो आहे तर तो क्लीन होतो आणि आपल्या संपूर्ण शरीराची शुद्धीकरण देखील होते। आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, अगदी ब्रह्ममुहूर्तामध्ये, म्हणजे सकाळी 3:30 वाजल्यापासून ते जर तुम्हाला शक्य असेल तर 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे। पण जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाइम असेल तर त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आंघोळीसाठी गार गरम कोणतंही पाणी तुम्ही घेऊ शकता, काहीच अडचण नाही। त्यानंतर तुम्हाला या उपायासाठी गंगाजल लागणार आहे। पवित्र असं गंगाजल आपल्याकडे नसेल तर तुम्हाला कोणत्याही नदीचं पाणी तुम्ही घेऊ शकता, तुमच्याकडे जी कोणती पवित्र नदीचं पाणी असेल ते घ्या, नाहीतर आपल्या आजूबाजूला जिथे कुठे पूजेचं भांडार असतं तर तिथे एक छोटीशी गंगाजलची बॉटल देखील आपल्याला मिळते, अगदी 10 रुपयाला मिळते, तर ती बॉटल घेऊन यायची आहे। 1 चमचाभर गंगाजल जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर ह्या बाकीच्या वस्तू ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत। त्यामध्ये तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत, त्याचबरोबर लवंग घ्यायचे आहे, वेलची घ्यायची आहे आणि दालचिनी घ्यायची आहे। ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या एकत्र करायच्या आहेत। तुम्ही याची पावडर जरी केली ना तरी अतिशय उत्तम, पण जर नाही शक्य पावडर करणं तर डायरेक्टली तशाच जरी टाकल्या तरीही चालेल। त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे। आंघोळ करत असताना हा जो एक मंत्र तुम्हाला सांगत आहे तर त्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे। मंत्र अशा पद्धतीने आहे बघा, गंगेची यमुनेचैव गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी जलस्मिन् सिंधी कुरु। हा जो मंत्र आहे तर त्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे। असा हा प्रभावी उपाय आपल्याला या पिठोरी अमावस्येच्या दिवशी करायचा आहे। त्यानंतर तुमची आंघोळ झाली की भगवान सूर्यदेवांना तुम्हाला जल अर्पण करायचं आहे, म्हणजेच अर्घ अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर आपली रोजची घरातील जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे। आईने या दिवशी आपल्या मुलांसाठी आवर्जून उपवास करावा पिठोरी अमावस्येला, म्हणजे शुक्रवारी
उपवास करणं शक्य नसेल तर तुम्हाला 64 योगिनींचं पूजन जे आहे तर ते या दिवशी करायचं असतं। यामुळे आपल्या मुलांचं रक्षण होतं, मुलांवरती कोणत्याही प्रकारची वाईट संकट किंवा दोष जे आहे तर ते तयार होत नाही। तर ह्या सर्व गोष्टी साध्या साध्या असतात, छोट्या छोट्या असतात, ह्या आपण आवर्जून करायला पाहिजे। तुम्ही सुद्धा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या करण्याचा प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहिती सोबत। श्री स्वामी समर्थ।